त्याला विचारा वडिलाचं महत्व. म्हणून तुम्हाला सगळ्याला एकच सांगतो, आई वडिलाची सेवा करा. ओ नागनाथाच्या 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 मंदिरात दिवा लाविला, दिले दर्शन मला नागनाथ पावला, दिले दर्शन मला नागनाथ पावला. जीव घाला, ज्याला खरंच गरज आहे अशाची मदत करा. ज्यावेळेस तुम्ही जीव घालता ना, जेवणाची माणसाची संख्या ते वाढत वाढत जाईल. स्वर्गामध्ये त्याच्या नावानं घंटा वाजला जातो. जो अन्नदान करतो ना, त्याच्या नावानं स्वर्गामध्ये घंटा वाजला जातो. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. गणरायाच्या मंदिरात दिवा लाविला, गणरायाच्या मंदिरात दिवा लाविला, दिले दर्शन मला नागनाथ पावला, दिले दर्शन मला नागनाथ पावला. घरी येतो. पाण्याच्या शोधाला निघाल्याच्या नंतर मग जाणे येण्यासाठी बुजुडे गवताचे बुजुडे करतो. दगडाचे पये रचतो. जाणे येण्यासाठी पुन्हा पुन्हा गेले ताळ्याच्या, गेले ताळ्याच्या, गेले ताळ्याच्या, हो काय जवळ, दिले दर्शन मला नागनाथ पावला, दिले दर्शन मला नागनाथ पावला. नागनाथाच्या, नागनाथाच्या, नागनाथाच्या मंदिरात दिवा लाविला, दिले दर्शन मला नागनाथ पावला,
शिकारीसाठी आलेला असतो. शिकारीसाठी शिकार शोधत असतो. त्यावेळेस दशरथ राजा झाडावर जाऊन बसतो. की या तळ्याच्या जवळ एखादी हरिण पाण्यासाठी येईल. त्याला असं वाटत असतं. तेव्हा श्रावण बाळ तळ्याच्या जवळ गेले. हरी पाण्यामध्ये बुडली.